नमस्कार, मी विद्या. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर दसऱ्याच्या दिवशी अतिशय मौल्यवान म्हणजे सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू जी की खूप कमी किमतीत भेटते ती घरी आणायची आहे. त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती, अडीअडचणी, दुःख, संकटे हे घराबाहेर पडल्या जातील आणि घर तुमचं सुखाने, समाधानाने, आनंदाने भरून जाईल. हे बघा, दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वती पूजन करायचं आहे. आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कमवलेल्या आहेत त्यांची सुद्धा पूजा करायची आहे. ती कशी करायची, काय करायची आणि वडिलांनी मुलांसाठी उपाय करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, जेणेकरून मुलं त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करो. हे सर्व उपाय, ही सेवा कशी करायची हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, दसरा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. वाईटांवर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो. सर्वात पहिलं, दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या गाड्या वगैरे छान स्वच्छ धुवायच्या आहे. घराचा मुख्य दरवाजा छान स्वच्छ करायचा आहे. घर स्वच्छ करायचं आहे. घराला झेंडूच्या व आंब्याच्या पानांच्या माळा घालायच्या आहेत. तसेच कोणत्याही कामाची सुरुवात करायची असेल तर दसऱ्याच्या सणापासून आपण ती करू शकतो, ते पण एकदम डोळे झाकून, कारण हा दिवस खूप शुभ असल्याने आपण कोणतेही काम केले तर त्यात यशच येते. तर दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या उंबऱ्यावर छान पूजा करायची आहे. आपल्या घरासमोर छोटीशी का होईना पण रांगोळी काढायची आहे. हे बघा, या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे. तुम्ही मुलाच्या पाठीवर, एखाद्या कागदावर किंवा आपण जी स्लेट बोलतो त्यावर आपल्याला सरस्वती मातेची रांगोळी काढायची आहे. किंवा आपण ज्याला आपण सरस्वती स्तोत्र यंत्र बोलतो, सरस्वती मातेची रांगोळी किंवा सरस्वती मातेचं यंत्र बोलतो, तो आपल्याला काढायचा आहे. त्याला आपल्याला हळद कुंकू लावायचे आहेत, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायचं आहेत. याचसोबत आपल्या घरात जे काही ग्रंथ आहेत किंवा आपण ज्याची सेवा करतो त्याची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहेत. हे बघा, दसऱ्याच्या दिवशी जे काही शस्त्र आहेत, जसे की मेची जी अवजारे आहेत, जसे की खुरपी, विळा, कानस किंवा ट्रॅक्टरची जी अवजारे आहेत त्यांचे आपल्याला पूजन करायचे आहे. जर एखाद्याचं दुकान असेल तर त्याने त्या दुकानातील साहित्यांची पूजा करायची आहे. किंवा एखादा कम्प्युटर क्षेत्रात असेल तर त्यांनी लॅपटॉपची पूजा करायची आहे. म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपण ज्यापासून कमवतो त्या शस्त्रांची वस्तूंची आपल्याला पूजा करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान कोणती वस्तू आणायची. तर आता आपण बघू शकतो की सोन्याचे भाव खूप वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला सोनं घेणं शक्य नसते. त्यामुळे आपण बघू शकतो की आता सोन्यापेक्षा महत्त्वाचं खूप काही गोष्टी असतात, जसं की मुलाबाळाचं शिक्षण. त्यामुळे आपण अशी हौसमौज बाजूला ठेवत असतो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला शेमीच्या झाडाची पूजा करायची आहे. छोटंसं झाड किंवा पान आपल्याला या दिवशी लावायचं आहे. शेमीचे झाड हे अत्यंत पवित्र आहे आणि आपण दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केल्याने आपल्याला आयुष्यातील सर्व अडचणी संपून जातात. जर तुमच्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी येत असतील तर त्या निघून जातील. तुम्ही त्यावर मात करतात. आता शेमीचे झाड हे तुम्हाला नर्सरीत पण भेटते किंवा दसऱ्याच्या दिवशी जिथे तुम्ही दसऱ्याचं सामान घेणार आहात तिथेही तुम्हाला हे झाड भेटून जाईल. दसऱ्याच्या आदल्या दिवशी शेमीचं झाड आणून ते लावलं आणि दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली तरी चालेल, किंवा त्याची पाने आदल्या दिवशी आणून तुम्ही दसऱ्याच्या दिवशी पूजली तरीही चालते. हे बघा, शेमीचं झाड जर असेल तर त्याची पूजा नक्की करा, कारण श्रावणातही महादेवाच्या शिवलिंगावर शेमीचे पानं अर्पण केले जातात आणि आपल्याला देवघराच्या कुलदेवीच्या पायाजवळ ही पानं ठेवायची, अर्पण करायची आहेत.
संपूर्ण दिवस ती पानं तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ते छोट्याशा कापडामध्ये किंवा एखाद्या पानामध्ये बांधून ते तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये किंवा तुमच्या कामात लॉकरमध्ये किंवा देवघरात तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला कधीही तोटा होणार नाही. घरात ठेवले तर घरात सुखशांती येते, समृद्धी येते आणि शमीच्या मुळाची जी माती आहे ती आपल्याला घरात ठेवायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते. एखादी आजारी व्यक्ती जरी असली तरी तिला या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायला लावावी. कारण शमीचं झाड हे खूप पवित्र आहे आणि त्या व्यक्तीला आजारापासून मुक्ती मिळते. हे बघा, घरामध्ये जे लोक नकारात्मक बोलतात त्यांना या झाडाची पूजा करायला सांगा. आणि शमीचं जे लाकूड असतं ना ते छोटं ते घरी आणून त्या व्यक्तीजवळ ठेवा. त्यामुळे जे वाईट विचार येतात ते येणं बंद होईल, बुद्धी येईल. शमीच्या झाडाला का एवढं महत्त्व आहे तर त्यामागेही एक कथा आहे. बघा, पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपून ठेवली. त्यापैकी गांडीव, धनुष्य आणि काही बाण गृहजुडीच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडून आणण्यासाठी हे शस्त्र वापरली होती आणि त्यानंतर परत त्या झाडावर ठेवून दिली. अशी कथा आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत. विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याचं औक्षण केलं जातं, म्हणून या झाडाला एवढं महत्त्व आहे. त्याचसोबत दसऱ्याच्या दिवशी वडिलांनी मुलावर एक उपाय करायचा आहे. जसं आपण नवरात्रीत ललिता पंचमीला आईने मुलांच्या जिभेवर एम काढला होता, त्याचप्रमाणे वडिलांनी मुलांपासून ओम काढायचा. लहान मुलं किंवा जे मोठे घरातले स्वतःही त्यांच्या जिभेवर ओम काढला किंवा आईने काढला तरी पण चालेल. त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होत असते. हे त्यामागचं कारण आहे. याशिवाय दसऱ्याच्या दिवशी आपल्याला गरजूंना दान करायचं आहे. आपल्या कमाईचा जर काही हिस्सा आपण गरजूंना दिला तर आपल्या कमाईत आणखी वाढ होत असते. त्यामुळे दान हे शुभ दिवशी झालेच पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय नक्की करायचे आहे. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी लागते. थँक्यू.